मुंबईतील महत्त्वाच्या कोस्टल रोडच्या बोगद्यात आज दुपारी एका कारनं अचानक पेट घेतल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। वरळीहून मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली। सुदैवानं कारमधील प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दुपारी 12:15 वाजताच्या सुमारास कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच कारनं पेट घेतला। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं। कारला आग लागल्यानं बोगद्यातील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती। भीतीमुळे काही वाहन चालकांनी आपली वाहनं थांबवून सुरक्षित बाहेर पडण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलाय। सध्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू झाली। यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहेत, मात्र वाढतं लोड शेडिंग आणि भूजल पातळी घटल्याने अनेक ठिकाणी पिकांना पुरेसं पाणी देणंही शक्य होत नाही। एकीकडे पावसाचा खंड तर दुसरीकडे वीज आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतायत। सरकारने कर्जमाफी आणि पीक विमा देण्याची आश्वासनं दिली होती, मात्र ती केवळ घोषणांपुरतीच राहिल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर शेतीचं वाढतं नुकसान, उत्पादनावरील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी होते। यावर्षी जून महिना पूर्ण कोरडा गेला। जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात झाली। हा पाऊस सुद्धा असमतोल प्रमाणात पडलेला आहे, कुठे कमी कुठे जास्त। आणि जूनच्या शेवटी शेतकऱ्यांनी पेरणी आणि कापसाची लागवड केली आणि त्याच्यानंतर जुलैपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिलेली आहे आणि हा अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये जाणून राहिलेला आहे। दुबार पेरणी केल्यानंतर ती दुबार पेरणीसुद्धा वाया गेलेली आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची ओलिताची साधनं आहेत, विहीर वगैरे आहेत, ते आपल्या थोड्याफार प्रमाणामध्ये ओलीत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पाऊस पुरेसा नसल्यामुळे विहिरीची सुद्धा पातळी काही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे। त्याच्यामुळे ओलिताला सुद्धा मर्यादा आहेत। सोबत इलेक्ट्रिसिटी, लोड शेडिंग, लाईन जाणे हा सुद्धा प्रकार आहे। तरी शेतकरी आसमानी आणि सुलतानी या संकटावरती मात देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष देऊन त्यांच्या समस्या सुधारण्याचा प्रयत्न करावा। सुलतानी संकटाला कंटाळला आहे, त्यातच शेतकऱ्यावर आसमानी संकटसुद्धा ओढवलेलं आहे। सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा सरसकट सातबारा कोरा हा बार फुसका ठरला आहे। अजूनपर्यंत परिपूर्ण कर्जमाफी झालेली नाही आहे। त्यातल्या त्यात मागच्या वर्षी अतिवृष्टी होऊन 90% सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, पण यवतमाळ जिल्ह्यातून विमा वगळला गेला आहे। या सुलतानी संकटाला तोंड देता देता शेतकरी नाकी न आला। दुसरीकडे या हंगामात जून महिन्यात पाऊस हा उशिरा पडला। जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस कसा बसा आला। या शेतकऱ्यांनी पेरणी केली, कपाशी लावली, गुजरातमधून बियाणं आणून लावलं शेतकऱ्यांनी। त्याच्यातही पावसाने दडी मारल्यामुळे दुबारा पेरणी झाली। आज 17-18 दिवस होत आहे, पावसाने दडी मारून आहे, पिके जळण्याच्या मार्गावर आहे। काही शेतकऱ्याकडे थोडं पाणी विहिरीला ओलितीचं साधन आहे, ते ओलीत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सुलतानी संकट, महावितरणची वीज ही 4-4 तास खंडित होत असते, वारंवार खंडित होत असते। शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे। मायबाप सरकारनं कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला या संकटातून वाचवावं। काय नाव आपलं? मी राजेंद्र झुटिंग, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील कंबरखेड गोंढाळा येथील सुमारे 90 विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून एसटी बस सेवा नसल्याने शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक निवेदनं देऊनही केवळ आश्वासनं मिळाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मेहकर एसटी आगार व्यवस्थापक कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवून अनोखं आंदोलन केलं। दरम्यान आगार प्रशासनाने 1-2 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं असलं तरी यावेळी तरी बस सेवा प्रत्यक्षात सुरू होणार का असा सवाल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ करतायत। आमच्या गावासाठी आम्हाला बस आवश्यक आहे साहेब। आमच्या गावात 50 विद्यार्थिनी आणि 40 मुले, एकूण 90 मुलं आहेत आमच्याकडे। तरी आम्ही वारंवार निवेदन देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही। आम्ही याला भेटतो त्याला भेटतो तरी आमचं काम कोणतंच मार्गत्वास लागत नाही। जर आमचे काम झालं नाही तर आम्ही
लोकशाहीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ इच्छितो.